घरात बऱ्याचदा असं होतं की एक भाजी असू दे, दोन भाज्या असू दे, काहीतरी चमचमीत किंवा चविष्ट ताटाच्या डाव्या कोपऱ्याला पाहिजेच. अशी चमचमीत चटणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, बाजारामध्ये मस्त ताज्या अशा आंबट गोड कैऱ्या यायला लागल्यात आणि कैरीची ही ओली जी चटणी आहे तुम्ही 8 ते 10 दिवस बनवून ठेवू शकता. टिफिनला, डब्याला मुलांना रोल करून सुद्धा मुलं आवडीने खातात. इतकी मस्त आणि चटपटी तयार होते. चला मग सुरू करूया. सगळ्यात अगोदर तर आपण इथे कैरी घेतली आहे, टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली आहे. सगळ्यात अगोदर आपण बारीक मस्त अशा छोट्या छोट्या एकदम कैरीच्या फोडी करून घेणार आहोत. त्यानंतर टोमॅटोच्या सुद्धा आपल्याला मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्यात, खूप जास्त मोठ्या नाही आणि छोट्या नाही. हिरव्या मिरच्या मी इथे कमी घेतल्यात कारण ही मिरची खूप जास्त तिखट आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळ्यात आधी कढईमध्ये 1 चमचा भरून तेल घातलं आहे. तेलामध्ये मिरची मस्त आपण डाग पडेपर्यंत खरपूस अशी भाजून घेणार आहोत, जशी आपण ठेच्यासाठी भाजतो. त्यानंतरच लगेचच याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे. भरपूर या चटणीमध्ये लसूण घालायचा, म्हणजे चटणीची चव अप्रतिम होते. आणि अजून आपण इथे टोमॅटो नरम होईपर्यंत मस्त याला 2 मिनटं अजून शिजवून घेणार आहोत. तर ही जी चटणी आहे ती केल्यानंतर तुम्ही भाजी खायलासुद्धा विसराल, इतकी जास्त मस्त चटणी ही तयार होते आणि एक पोळी नक्कीच शिल्लक खाणार ही सुद्धा खात्री देते. त्यानंतर टोमॅटो नरम झाला आहे, आपण लगेचच इथे कैरीच्या फोडीसुद्धा घातलेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही पदार्थाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. मिरची जास्त ठेवू शकता, टोमॅटो कमी किंवा कैरी अजून जास्त वाढवू शकता. आता मी इथे चॉपर घेतला आहे. तुम्ही याऐवजी खलबत्ता किंवा जो आपला मिक्सरचा जार असतो तो सुद्धा घेऊ शकता. भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून आपण चॉपरमध्ये मस्त याला थोडंसं जाडसर असं भरड याची ठेवणार आहोत. खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही. मला मिक्सर मी त्यासाठीच इथे वापरला नाही, कारण मला एकदम फाईन अशी चटणी पेस्ट नको होती, म्हणून मी इथे थोडंसं याचं टेक्स्चर असं जाडसर ठेवलं आहे. तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल किंवा मग पाटा वरवंटा असेल त्यावर जर केली तर अतिउत्तम, पण ते दोन्ही माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी चॉपरचा वापर केला आहे. तर 5 ते 6 मिनटाच्या आत आपली ही मस्त तोंडाला पाणी सोडणारी अशी कैरीची तिखट आणि झणझणीत अशी चटणी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर असेल, गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर असेल किंवा मग गरमागरम तूप लावलेल्या फुलक्याबरोबर असेल, अप्रतिम लागते. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये भाजी खायची इच्छा होत नसेल किंवा बऱ्याचदा काय होतं, कितीही आवडीची भाजी केली तरीसुद्धा चटणी किंवा तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं. त्यासाठी अशा पद्धतीची कैरीची वेगळ्या पद्धतीची ओली जी चटणी आहे किंवा कैरीचा ठेचासुद्धा तुम्ही म्हणू शकता, ती नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आजच्या ही चटणीची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.